नमस्कार मित्रांनो, क्रिकेट लाईव्ह चॅनलवर स्वागत आहे सर्वांचं. दुसऱ्या टेस्टचा आजचा चौथा दिवस खूप मजेदार होता दिवस आजचा. इंडियाच्या 503ला प्रत्युत्तर देताना श्रीलंकेने फर्स्ट इनिंगमध्ये 290 केले. काल त्यांचे ओव्हरनाईट स्कोर होता 276 समथिंग होता, 8 विकेट. त्याच्यानंतर तो सोनल जो मी बोललो ना, मस्त प्लेयर आहे, प्रूव्ह करतो आहे. त्याने सेंचुरी केली काल पुन्हा. शेवटच्या टेलेंडरला घेऊन तो खूप चांगलं काम करतो आहे. 60-70 रन जोडले त्याने 7व्या 8व्या 9व्या विकेटचं बघायला गेलं तर टोटल. तर त्याच्यामुळे 7 नंबरवर येऊन तो सेंचुरी करतो आहे. पहिल्या मॅचमध्ये पण 82 आणि 100 प्लस काही रन केले त्यांनी. काल परत सेंचुरी केली. काल म्हणजे आज कंप्लीट केली त्यांनी. 103वर आऊट झाला तो. फर्स्ट इनिंग करून जो वनडाऊन येतो तो पण चांगला खेळला त्यांनी. फर्स्ट इनिंगमध्ये पण 80 केले. सेकंड इनिंग 92वर आऊट झाला. आणि इंडियाकडून विकेट 52 रन देऊन 3 विकेट प्रसिद्ध कृष्णा आणि मानव सुतार 85 रन देऊन 3 विकेट. बाकी सर्वांनी एक विकेट घेतला. इंडियाने आज फॉलो ऑन दिला बाबा. 213 पुढे होते इंडिया जेव्हा ते लोकांना 290वर ऑल आऊट केला. फॉलो ऑन नंतर पहिला विकेट त्यांचा लवकर गेला. नंतर तो पसिंधू आणि तो कमाली मिसारा त्यांच्यामध्ये चांगली पार्टनरशिप आणि त्यांचं इंटेंट खूप चांगला दिसतो. गॅरी कर्स्टन कोच आहे त्यांचा, त्यामुळे काहीतरी वेगळाच त्यांनी मॅसेज दिलेला होता. आणि सुरुवातीपासून ते लोक असे मॅच वाचवण्याच्या किंवा टाईम काढण्याच्या ह्याने नाही खेळत होते. नुसतं स्ट्राईक रेटने खेळत होते. रन्स पर ओव्हर चांगलं होतं स्ट्राईक रेट. त्याच्यामध्ये तो कमाली काहीतरी 32वर आऊट झाला. सिंधू 92वर आऊट झाला. पुढे म्हणजे खूप आधीच पुढे आला. बॉलरने बघितलं आणि बाहेर बॉल टाकला सुतारने आणि स्टंप झाला तो. पण त्याची आणि मेंडिस याची पण 100ची जी पार्टनरशिप झाली ना, असं वाटत होतं की इंडियाने जसा चमत्कार केला होता कोलकातामध्ये ऑस्ट्रेलियाने जेव्हा फॉलो ऑन दिलेला इंडियाला, आणि इंडियाने उलटं त्यांच्यावर लीड चढवून त्यांना 4th इनिंगमध्ये बॅटिंग दिली आणि ते लोक करू नाही शकले, तो चेस नाही करू शकले आणि इंडियाने ऑल आऊट केला. ती मॅच जिंकली होती इंडिया. तर तसं काहीतरी होतं की असं भीती वाटायला लागलेली, कारण चांगली पार्टनरशिप झाली होती त्यांची आणि 2च विकेट होते. पण तिकडनं जी विकेट पडले आणि मॅच थोडी हे झाली ना चेंज, तेच ह्याच्यातच मजा येते टेस्ट मॅचची. कधी कोणाचा पडला इथे असतो ना, तो 10 एक चांगल्या स्पेलनी वगैरे इक्वल होते मॅच. तर मस्त बॉलिंग टाकली ह्यानी. कोणी मानव सुतार, सारांश, प्रसिद्ध कृष्णा, सिराज सगळ्यांनाच विकेट मिळाले. मानव सुतारला 2 विकेट मिळालेत सेकंड इनिंगमध्ये. सेकंड इनिंगमध्ये तो प्रसिद्ध 92 केले आणि मेंडूस 55. आणि तो सोनल खेळतोय 3वर नॉट आऊट आहे तो. आणि एक टेल एंडर आहे त्याच्यावर, केसारा काय असं काय नाव आहे त्याचं. तर 16ची लीड झाली त्यांच्याकडे. बघू अजून 4 विकेटमध्ये किती रन्स करतात. तर ती जी पार्टनरशिप जर ब्रेक झाली नसती ना आणि अजून ते लोक चांगले खेळत राहिले असते तर मॅच इंटरेस्टिंग होणार होती अजून. म्हणजे जवळजवळ ते लोकांनी 200ची टार्गेट वगैरे जरी इंडियाला दिलं असतं ना तर मस्त मॅच. पण आता तसं होईल वाटत नाही. आता फक्त मेन बॅट्समन तोच आहे. सोनाला काय खेळतोय, फॉर्म लागला आहे त्याच्या. पहिल्या टेस्टमध्ये सेंचुरी 80+, दुसऱ्या टेस्टमध्ये 100. आत्ता परत 3वर नॉट आऊट आहे. बघू उद्या काय करतो. उद्या त्याचा बॅट्समन नाही, सगळे बॉलरच आहे. तरी बघायला पाहिजे काय होतं ते. गेलनी कसा डिसिजन घेतला काय माहिती फॉलो ऑन द्यायचा. नाही तर हल्ली असं कोण एवढं बोल्ड डिसिजन घेत नाही फॉलो ऑन द्यायचा. पहिली परत एकदा बॅटिंग करतात, म्हणजे 4थ्या इनिंगमध्ये बॅटिंग नको करायला. आणि त्या लोकांना समोरच्या टीमला शेवटच्या दिवशी लास्ट बॅटिंग देतात, कारण तोपर्यंत पिच अजून खराब झालेलं असतं. पण गिलनी घेतला तो डिसिजन. आणि बॉलरनी म्हणजे पहिले 1-2 विकेट गेल्यावर अशी सिच्युएशन होती की आता काय होईल ह्या मॅचचं. आणि बॉलिंग पण तेवढी इफेक्टिव्ह दिसत नव्हती. पण नंतर अचानक थोडंसं चेंज झालं स्ट्रॅटेजी.
स्ट्रॅटर्जी चेंज केली. फास्ट बॉलर बाउन्सर टाकत राहिले. स्पिनरने चांगल्या बॉलिंग. सुतारला पण चांगलाच आज रन्स पडले, पण विकेट पण घेतला आणि त्यांनी इम्पॉर्टंट विकेट घेतले. गिलची ती कॅच एक टर्निंग पॉईंट होता. मस्त कॅच घेतली गिलने. गिलची तशी कॅप्टनशिप टेस्टमध्ये तरी बऱ्यापैकी होते. ODI आणि 20मध्ये बघितली पण नाही खास होती. तर इंडिया उद्याचा 5वा दिवस आहे. लवकरात लवकर ऑल आऊट करा त्यांना आणि कमीत कमी जे काही टार्गेट मिळेल ते चेस करा आणि मॅच जिंका, सिरीज जिंका. जर लवकर विकेट नाही गेल्या तरी 4 विकेट जातीलच. किती जास्तीत जास्त 100ची लीड घेतील, 150ची घेतील, तेवढं तर आपण करूच असं म्हणालो. करायला पाहिजे बाबा. तो तेवढी लीड पण नको घ्यायला. 50च्या आत ऑल आऊट करा आणि 50 म्हणजे लीड 50 व्हायच्या असं म्हणतात. आता 16चीच आहे ना आणि 4च विकेट उरले. 5वा दिवस आहे. तर मॅच अशा पद्धतीने उद्या संपेलच. पण श्रीलंकेकडून चांगली फाईट बॅक बघायला मिळाली. ती चांगलं होतं तसं बॅटिंगसाठी. त्यांचे काही प्लेयर थोडेसे कॅप्टन्स बॅड लक त्याचं अशी शॉट असं फ्लिक करायला गेला थोडंसं बॅटच्या आतला कडला लागून त्याच्या थाय पॅडला बॉल लागून सेकंड स्लिपमध्ये कॅच गेली. तर बॅड लक होतं त्याच्या कॅप्टनचा. सॉरी. आता इथे मला वाटतं हे टेस्ट संपल्यावर ODI सुद्धा आहे वाटतं. ODI 2020 त्याच्यानंतर वाटतं वेस्ट इंडिजमध्ये आपण जाणार आहोत का ते लोक येणार आहे असं इंडियाचा एक दौरा आहे ह्याच्यानंतर. आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये जायला इंडियाला ह्या सगळ्या टेस्ट मॅच जिंकणं गरजेचं आहे. एक गोष्ट मी काल बघितली. सिराज बॉलिंग टाकत होता आणि सिराजची स्पीड 130 क्रॉस नाही करत होती. का माहिती नाही, त्याला काय इंजुरी आहे किंवा काय. पण सिराजला 130च्या पेक्षा कमी स्पीडने कधी बघितलंच नव्हतं. ODI टेस्ट काही असते तो 135+ टाकणारा बॉलर आहे आणि त्याचा एक बॉलर 130+ होत नव्हता. 127, 125, 128 ह्याच स्पीडवर टाकत होता. आज तेच ऋषभ पण पुढे पण आलेला विकेट किपिंग करायला स्टंपवर. तर चांगलं नाही वाटत एवढा फास्ट बॉलर आणि अशा पद्धतीने एवढी स्पीड कमी झाली आहे. त्या रिझन माहिती नाही. त्याच्यावर काय मांसपेशी फुल झाले आहेत काय, टीमनेच सांगितले की जास्त एफर्ट टाकू नकोस वगैरे, माहिती नाही. पण फास्टर बॉलर आणि एवढी कमी स्पीड जमता नाही भाई. तर एक कॅच घेताना तो पडला तेव्हा जरा इंजर झालेला, पण त्यानंतर आलेला तो फिल्डिंग करायला. अशी कॅच अशी हे केला त्याने, जम्प केली पण हाताला बॉल लागून पडला आणि त्याच्या एकदम असं थोडासा चेस्टवर पडला तो. तर तेव्हा थोडा झोपून होता खूप वेळ. नंतर डॉक्टर फिजिओ वगैरे आला आणि त्यांनी काय टेस्ट चेक वगैरे केला. गेला ड्रेसिंग रूममध्ये आणि आलं 4-5 ओव्हर नंतर परत आलेलं फिल्डिंगला. हां, काय सरफराजचा एक उल्लेख करायला पाहिजे. फिल्डिंग करते त्या ऋषभ पंतच्या जागेवर आधी फिल्डिंग करायला. ऋषभ पंत त्या हाताला लागलेलं, त्याच्यामुळे तो म्हणजे बराच अर्धा दिवस तरी नव्हता काल फील्डवर. किपिंग जोरेल करत होता, त्यामुळे हाच होता. आज ऋषभ पंत आला हे करायला, ते किपिंग जोरेल पण होता. तर कोणाच्या बदली तरी हा फिल्डिंग करत होता आणि स्लेजिंग करत होता. स्लेजिंग म्हणजे चांगली होती स्लेजिंग. त्यांचा जो कॅप्टन आहे धनंजय डिसिल्वा, त्याला उकसवत होता काय तू एवढं कॅप्टन आहे आणि 6 वगैरे मारू शकत नाही वगैरे अशा पद्धतीने थोडंसं त्यांचं चालू होतं. इंग्लिशमध्ये बोलत होते, तेवढं तर कळतं. तर मजा आली. असं जरा क्रिकेटमध्ये असे पाहिजे कॅरेक्टर, थोडं इंटरेस्टिंग होतं, मजा येते बघायला. विराट कोहली आता नाही आहे, तर कोणीतरी ती जबाबदारी घ्यायला पाहिजे. तर तो मॅच खेळत नसताना पण त्याचं जे हे होतं तिकडे प्रेझेन्स खूप जबरदस्त होता. फिल्डिंग जम्प बिम डाय करत होता, खूप फास्ट बॉलवर धावत येत होता, बॅट्समनशी बोलत होता, विकेट किपर. तर असं इन्व्हॉल्वमेंट होती त्याची. असं नाही की त्याला माझं काय सिलेक्शनच होत नाही
नुसतं आपल्या नावाला घेतलं आहे म्हणून आपलं फिल्डिंग करतो असं नाही. एक दिसत होतं त्याचं इन्व्हॉल्वमेंट होतं. मेन म्हणजे बोलतात ना की एक्स्ट्रा प्लेअर पण महत्त्वाचा असतो आणि त्याचं पण कॉन्ट्रीब्युशन त्याचं दिसत होतं. तर ही एक चांगली गोष्ट आहे की जे आपल्याला चान्स मिळत नाही आहे पण ते असं म्हणजे डाऊन होत नाही, आपले 100% देतात आहे. फिल्डिंग मिळाली तर फिल्डिंगमधून सुद्धा, तर ही चांगली गोष्ट आहे त्याच्या दृष्टीने पण आणि इंडियन क्रिकेटसाठी सुद्धा. तर मित्रांनो, उद्या आपण इंडिया जिंकलेल्याच्या न्यूजवर रिव्ह्यू करूया. 100% जिंकेलं जसं सिच्युएशन आहे. बघू काय चमत्कार श्रीलंकेला होतो का. तर याच नोटवर आजचा व्हिडिओ समाप्त करतो आणि तुम्हाला सर्वांना गुड नाईट. बाय बाय.